लातूर जिल्ह्यात सर्वात मोठी कारवाई। 8 लाखांचे ड्रग्ज, एक गावठी कट्टा लातूरातून जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तिघांविरोधात गुन्हा दाखल। लातूर जिल्ह्यातील अवैध मार्गाने विक्रीच्या उद्देशाने घरात साठा करून ठेवलेला 7,99,900 रुपये किमतीचे 78.78 ग्रॅम MD मेफेड्रॉन ड्रग्ज व एक गावठी कट्टा येथील LIC कॉलनीतील एका घरातून जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेली ड्रग्जवरील लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई आहे। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांवर छापेमारी करून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत। त्या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने गुरुवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास LIC कॉलनीतील एका घरात आरोपी गणेश अर्जुन शेंडगे, LIC कॉलनी लातूर, रणजित तुकाराम जाधव राहणार दहिसर केकतीपाडा, गणुबुवा कंपाऊंड गोदावरी राणीचाड दहिसर पूर्व मुंबई व एक फरार आरोपी असे ड्रग्ज विक्री करीत असल्याची खबर पोलिसांना लागली। पोलिसांनी सापळा रचून त्या घरावर छापा मारला। त्यावेळी आरोपींनी MD मेफेड्रॉन ड्रग्जची अवैध विक्री करण्यासाठी स्वतःच्या घरात बाळगलेले अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे। MD ड्रग्जची विक्री करताना व गावठी पिस्टल बाळगलेले मिळून आलेल्या 3 जणांविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यानं गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। फरार आरोपींचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके, सदानंद भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे, साहेबराव हाके, रियाज सौदागर, माधव विलापडे, तुराब पठाण, मनोज खोसे, गोविंद भोसले, नवनाथ हाजवे, नान भोंग, मोहन सुरवसे, सचिन धारेकर, महादेव शिंदे, बंडू निटुरे, सचिन मुंडे यांनी कारवाई केली आहे। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज लातूर। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।